रामजी कोल्हे साहेब बोलणार। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा, लोकसभेतल्या आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर नेते, संसदेतले सगळे माझे सहकारी, सगळे आमदार, सर्व पदाधिकारी, सगळ्यांना जय शिवराय। खरं तर फार मोजक्या वेळेत बोलणं गरजेचं, कारण मगाशी रोहित दादांनी जे सांगितलं आभार मानेल की खरोखर हे करताना रोहित दादांनी जे एक वाक्य वापरलं त्याचा प्रत्यय मगापासून खरं तर व्यासपीठावर येतोय की रोहित दादा म्हणाले हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि ज्या पद्धतीनं बहिणीनं सगळ्या भावांना सांभाळून घ्यावं त्या पद्धतीनं सुप्रियाताईंना खरं तर दिल्लीला जायचंय आणि त्या प्रत्येकाला सांगतात नाही तू 2 मिनिटं बोल, तू 2 मिनिटं बोल। पण हे जे सांभाळणं आहे, या सांभाळण्याला 26 वर्ष झालीत आणि 26 वर्ष या 26व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्या ज्या कार्यकर्त्यांना आजतागायतच्या प्रवासामध्ये या पक्षाच्या वाढीचं मनापासून अभिनंदन करतो, त्या प्रत्येकाला शुभेच्छा सदिच्छा देतो। मगाशी रोहित दादा बोलताना रोहित दादांनी वटवृक्षाचं उदाहरण दिलं की एका वटवृक्षानं 55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीत अनेकांना सत्तेची सावली दिली। जेव्हा पानगळ झाली तेव्हा अनेकांना वाटलं अरे सावली नाहीशी झाली, पण हे मात्र लक्षात ठेवावं लागेल, सावली देत असताना सुद्धा, पानगळ होत असताना सुद्धा वटवृक्ष स्वतः मात्र उन्हात उभा होता, तो तुमच्या माझ्यासाठी उभा होता, तो आजही उभा आहे। गेली 26 वर्ष जेव्हा नडलेल्या प्रत्येकाला आशेचा किरण हवा असतो, मग तो शेतकरी असतो, ती माता भगिनी असते, तो तरुण असतो, या प्रत्येकाचा आशेचा किरण, या प्रत्येकाचा आधार म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार। हे समीकरण संपूर्ण देशात झालं। मगाशी अनेकांनी सत्तेच्या संदर्भात मगाशी जयंत पाटील साहेबांनी फार सुंदर जी ओळ, जी लाईन दिली की ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुरामची, आणि त्यामुळे योगायोग बघा, आपण पराभव झाला, सत्ता कधी येणार, सत्तेचं काय, हे सगळी समीकरणं मांडत असतो, पण या पलीकडे जाऊन समाजाचं काय, ज्या समाजाचं आपण प्रतिनिधित्व करतो त्या समाजाचं काय, त्या समाजकारणाचं काय, हा प्रश्न आपण कधी स्वतःला विचारणार आहोत। म्हणजे योगायोग बघा, आज 10 जून आहे, मागे 4 दिवस आधी 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक आपण साजरा केला आणि आणखी 8 दिवसानंतर माऊलींची आणि संत तुकाराम महाराजांची पालखीचं प्रस्थान होणार। चंद्रभागेच्या वाळवंटात जो वैष्णवांचा मेळा जमणार आहे, तिथं 18 पगड जातीचे लोक एकत्र येणार आहेत। जेव्हा समाजात जातीच्या भिंती उभ्या राहत असताना या 18 पगड जातीच्या लोकांचं एकत्र येणं, एकच पांडुरंग आहे, हातात शस्त्र नाही, हात कमरेवर आहेत, पण सगळं जग ज्याच्या समोर लीन होतं, हा जो प्रेमाचा संदेश आहे कधी देणार आहोत। आणि दुसरा फार महत्वाची गोष्ट, ज्या 4 दिवसापूर्वीच्या शिवराज्याभिषेकाची गोष्ट होती, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाचं दैवत असताना आज परिस्थिती काय। परवा एक पॉडकास्ट ऐकला राजू परुळेकरांचा, आपण सगळे शेतकऱ्याची लेकरं आहोत, शेतकऱ्याची लेकरं असल्यामुळे तुम्हाला मला प्रत्येकाला गायीचं महत्व फार जास्त आहे। पण परवा एका पॉडकास्ट मध्ये परुळेकरांनीच एक विधान केलं, ते विधान डोळे उघडणारं होतं की जेव्हा समाजाची परिस्थिती कुठल्या बाजूनं जातीये हे जर पाहिलं तर गायीच्या वासराला कळतं की दूध प्यायचं असतं, आणि आपली आत्ताची परिस्थिती काय आहे, राज्याचे काही मंत्री मुलाखतीत काही विधानं करतात, तेव्हा खरोखर हा प्रश्न येतो की ज्या पुरोगामी विचारांचा झेंडा घेऊन आपण पुढे चाललो, ज्या महात्मा फुलेंनी बुद्धी प्रामाण्यावर सामाजिक प्रश्न सोडवण्याची जी शिकवण आपल्याला दिली, ती शिकवण आपण कुठे विसरतो का। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लक्षात ठेवावा लागतो की तोपर्यंतच्या प्रत्येक राजानं शपथ घेताना धर्मगुरूच्या हातात दिला आणि सांगितलं
झालं तर माझा धर्मगुरू माझ्यावर राजदंडाचा पार करेल आणि मला पदच्युत करेल. छत्रपती शिवाजी महाराज पहिले राजे होते ज्यांनी देण्यासाठी की धर्मसत्ता ही राजसत्तेच्या डोक्यावर नाही, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी खांद्याला खांदा लावून लोकांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्या सामाजिक परिस्थितीचा विचार आपल्याला करावा लागेल. जेव्हा सत्तेच्या निवडणूक केवळ माध्यम असतं, सत्ता हे साध्य नाही, सत्ता हे केवळ साधन असतं. आणि साध्य असेल तर ते लोकांचं कल्याण असतं. आणि हे लोकांचं कल्याण अविरतपणे 55 वर्ष करत असलेला वटवृक्ष आदरणीय पवार साहेब आपल्या सोबत आहेत. आणि त्या मार्गदर्शनाची आपल्या सगळ्यांना ऐकण्याची ही जी आस लागलेली आहे. त्या ताईंना दिल्लीला जायचं, मगाशी सगळ्यांनी ऑपरेशन सिंदूरचा त्या संदर्भातल्या शिष्टमंडळाचा उल्लेख केला, परंतु हा तुमच्या माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा देशाची भूमिका मांडण्यासाठी परदेशात जातात आणि साऊथ आफ्रिकेच्या मुख्य पेपरमध्ये द स्टार मध्ये अख्ख्या पाना पार्लमेंटमध्ये त्या अफेअर्स मिनिस्टर आहेत. संसदेमध्ये जेव्हा ताई अपोजिशनच्या, कारण संसदेमध्ये आम्हा सगळ्या खासदारांना मोठ्या बहिणीप्रमाणे त्यांचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा वसा ही त्यांची लेख चालवते. आणि शमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. ही बुलंद कहाणी ही अशीच कायम राहू, अशीच चालत राहू, याच आपल्या सर्वांना या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील या ठिकाणी होते. उदयजी महाले साहेब आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान या ठिकाणी होतोय. उदयजी महाले यांच्या शुभ हस्ते दादांचा सन्मान. यानंतर माजी गृहमंत्री अनिल राऊची देशमुख साहेब बोलणार.